Hello students. In today's lecture I am going to discuss the taxability of gratuity received by an employee who is not covered under the Payment of Gratuity Act 1972 after his retirement. आजच्या लेक्चरमध्ये मी ग्रॅच्युइटी जी एखाद्या कर्मचाऱ्याला रिटायरमेंटनंतर मिळते, परंतु तो कर्मचारी जर पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्टमध्ये कवर होत नसेल तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी असेल किंवा किती एक्झम्प्ट क्लेम करू शकतो. म्हणजे मिळालेली ग्रॅच्युइटी पूर्णतः टॅक्सेबल आहे का? पूर्णतः टॅक्सेबल याचा अर्थ काय? पूर्ण अमाऊंटवर कर भरावा लागेल का? किंवा त्याच्यातून काही एक्झम्पशन तो क्लेम करू शकतो का? तर येस, ही कॅन क्लेम द एक्झम्पशन अँड द एक्झम्पशन इज द लिस्ट ऑफ द गिवन फॉलोइंग 3 अमाऊंट्स. तो एक्झम्पशन क्लेम करू शकतो खालील दिलेल्या 3 अमाऊंटपैकी जी सर्वात लहान असेल ती अमाऊंट. आता कोणत्या आहेत बघूया. द लिस्ट ऑफ द फॉलोइंग आर एक्झम्प्ट फ्रॉम द टॅक्स. खालील दिलेल्या ज्या 3 कंडिशन्स आहेत त्याच्यापैकी जी लहान अमाऊंट असेल त्या अमाऊंटवर कर बसणार नाही किंवा कर भरावा लागणार नाही. तर त्यातली पहिली अमाऊंट कोणती आहे? पहिली लिमिट बघून घेऊया. इथे कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे जरा. लास्ट 10 मंथ्स ॲव्हरेज सॅलरी, मागील 10 महिन्याची सरासरी वेतन किती आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि सॅलरी कन्सिडर करत असताना, वेतन कन्सिडर करत असताना त्यामध्ये नेमकं कोणकोणते कन्सेप्ट्स आले पाहिजे? तर त्या कर्मचाऱ्याचा बेसिक पे, डिअरनेस अलावन्स ज्याला आपण महागाई भत्ता म्हणतो, डिअरनेस अलावन्स आणि कमिशन, ह्या 3 गोष्टी आल्या पाहिजेत. आणि ते 10 महिन्याची अशी सॅलरी तुम्हाला काय करावी लागेल? त्याची सरासरी घ्यावी लागेल. आता हे का करावं लागतं? कारण काही वेळेला प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट वगैरे मिळत असतं. मग इन्क्रीमेंटच्या वेळेला तुम्हाला दर महिन्याला समान वेतन असेल असं नाही. म्हणून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल? 10 महिन्याची ॲव्हरेज सॅलरी, सरासरी वेतन कन्सिडर करावं लागेल. इंटू मल्टिप्लाय केलं पुढे इंटू नंबर ऑफ इयर ऑफ एम्प्लॉयमेंट. एकूण किती वर्ष त्या कर्मचाऱ्याने सर्व्हिस केलेली आहे? 20 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, 15 वर्ष असतील. ओके. आणि इंटू हाफ. आणि ग्रॅच्युइटी मी आधीच एक्सप्लेन केलेली आहे. किमान 5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतरच ग्रॅच्युइटी अप्लाय होते. ओके. त्यामुळे नंबर ऑफ इयर्स ऑफ एम्प्लॉयमेंट तिथे मल्टिप्लाय करायचं आहे इंटू हाफ. हाफ म्हणजे 1/2, 1/2. इथे अर्थ असा आहे की ही हाफ महिन्याची सॅलरी कन्सिडर करायचं आहे. 15/30 म्हणजे 30 दिवसापैकी 15 दिवसाची कन्सिडर करायची आहे, म्हणजेच 1/2. ही झाली पहिली लिमिट. समजा हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमचं उत्तर आलं 12 लाख. उदाहरण देऊन चला, 12 लाख पहिली लिमिट मिळाली आपल्याला. दुसरी लिमिट आहे, नोटिफाईड लिमिट आहे 20 लाखाचं. ही नोटिफाईड लिमिट आहे तुमची, जी की इन्कम टॅक्स ॲक्टनुसार अमेंड करून दिलेली आहे. पूर्वी ही 10 लाख होती, आता किती झालेली आहे? 20 लाख. पहिली लिमिट मी म्हटलं 12 लाख, दुसरी लिमिट आहे 20 लाख. अँड ग्रॅच्युइटी ॲक्च्युली रिसिव्ड. रिटायर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला समजा ॲक्च्युली ग्रॅच्युइटी त्याच्या एम्प्लॉयरकडून मिळाली आहे 25 लाख रुपये. ओके. म्हणजे आता तुमच्या तिन्ही लिमिट्स इथे तुमच्या समोर आहेत. पहिली लिमिट कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर मिळालं 12 लाख. दुसरी नोटिफाईड लिमिट आहे 20 लाख आणि ग्रॅच्युइटी त्याला ॲक्च्युली मिळाली 25 लाख. मग हे 25 लाख पूर्णतः टॅक्सेबल असतील का? तर नाही. ह्या तीनही पॉईंट्समधले 3 मुद्दे जे दिलेले आहेत त्यातली जी लहान आहे, सर्वात लहान कोणती आहे? 12 लाख. मग जेवढी 25 लाख ग्रॅच्युइटी त्याला मिळाली आहे त्या कर्मचाऱ्याला ती पूर्णतः टॅक्सेबल नसणार आहे. त्याच्यावर सगळ्या अमाऊंटवर टॅक्स भरावा लागणार नाही. तर त्यातली 12 लाख एक्झम्प्ट होईल किंवा नॉन टॅक्सेबल होईल. मग ज्यावेळेला हे उत्तर तुम्ही प्रेझेंट कराल तर कशा पद्धतीने करावं लागेल? अंडर द हेड ऑफ इन्कम सोर्स फ्रॉम सॅलरी, म्हणजे वेतनापासून मिळणारं उत्पन्न. त्या हेडखाली तुम्हाला कोणतं उत्पन्न मिळतं आहे? तर ग्रॅच्युइटीच्या स्वरूपात मिळतं आहे त्या कर्मचाऱ्याला. त्यामुळे ग्रॅच्युइटी रिसिव्ड 25 लाख ही ग्रॉस ग्रॅच्युइटी झाली तुमची, डबल ग्रॅच्युइटी. त्याच्यातून एक्झम्पशन तुम्ही क्लेम करू शकता 12 लाखाचं. या फॉर्म्युलानुसार 12 लाख लेस करायचे आणि नेट ग्रॅच्युइटी म्हणजे जी टॅक्सेबल असेल, ज्याच्यावर ॲक्च्युअल टॅक्स भरावा लागेल, ती असणार आहे 13 लाख. म्हणजे 25 लाख वजा 12 लाख. ओके. 12 लाख अमाऊंटवर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. सो ह्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला टॅक्सेबिलिटी आणि एक्झम्पशन ठरवायचं आहे.
पण हे करत असताना काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत तुम्हाला, तर ते कोणते आहेत ते जरा एकदा बघून घेऊया. सो नेक्स्ट स्लाईडमध्ये दिलं आहे बघा मी. अन ॲव्हरेज सॅलरी ऑफ प्रिव्हियस 10 मंथ्स इज कन्सिडर्ड. रिटायर व्हायच्या आधीची जी 10 महिने असतील त्या 10 महिन्याची सरासरी वेतन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर ते 10 महिन्याची घ्यायची आहे. नेक्स्ट मुद्दा आहे, सॅलरी इन दिस केस इन्क्लूड्स बेसिक पे अँड डिअरनेस अलावन्स अँड कमिशन. सॅलरी इथे या स्पेसिफिक कर्मचाऱ्यासाठी, जो कर्मचारी ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972मध्ये कवर होत नाही, अशा कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युइटीचं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल एक्झम्पशनचं, तर त्यावेळेला जे वेतन तुम्ही कन्सिडर करणार आहात ते त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, बेसिक पे, डिअरनेस अलावन्स अँड कमिशन. आता हे लक्षात ठेवण्यासाठी मी एक हिंट दिली आहे तुम्हाला बघा खाली, हिंट टू रिमेंबर. एक पिक्चर हायलाईट होत आहे, काय आहे, हां, बदक. त्यामुळे लक्षात कसं ठेवता येईल तुम्हाला, हे बदक म्हणून सॅलरी घ्यायची आहे तुम्हाला. सॅलरीमध्ये काय घ्यायचं आहे, बदक. बदक मीन्स वॉट, BA स्टँड्स फॉर बेसिक पे, DA स्टँड्स फॉर डिअरनेस अलावन्स अँड C स्टँड्स फॉर कमिशन. सो ह्याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही बदक असं लक्षात ठेवू शकता. अँड नेक्स्ट पॉईंट टू रिमेंबर इज number of year in service is rounded off to the nearest full year. fraction of year is to be ignored. आपल्याला इथे फ्रॅक्शन ऑफ इयर इग्नोर करायचं आहे, कन्सिडर करायचा नाही आहे. उदाहरणार्थ 20 वर्ष आणि 7 महिने जर सर्व्हिस झाली असेल किंवा 20 वर्ष आणि 10 महिने सर्व्हिस झाली असेल तर ते 20 वर्षच कन्सिडर करावे लागतील, ग्राह्य धरावे लागतील. 20 वर्षाचे 21 वर्ष राऊंड ऑफ होणार नाही. कोणत्या कर्मचाऱ्यासाठी, जो कर्मचारी ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972 यामध्ये कवर होत नाही, अशा कर्मचाऱ्यासाठी वर्ष जे कॅल्क्युलेट करणार आहात तुम्ही, इयर्स ऑफ जॉब किंवा इयर ऑफ सर्व्हिसेस, किती वर्ष त्यांनी काम केलं, सेवा दिली, तर त्यावेळेला त्याच्यासाठी पूर्ण वर्ष घेत असताना जेवढे महिने आहेत वरचे ते तुम्हाला ग्राह्य धरायचे नाही आहेत. उदाहरण मी आणखीन एक देते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची या केसमध्ये 20 वर्ष आणि 5 महिने सर्व्हिस झाली आहे, तर ते कॅल्क्युलेशनसाठी पहिल्या लिमिटसाठी किती वर्ष घेणार आहात तुम्ही, फक्त 20 वर्ष. वरचे जे 5 महिने आहेत ते गृहीत धरायचे नाहीत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ग्रॅच्युइटी एक्झम्पशन इफ an employee is not covered under the Gratuity Act 1972. या लेक्चरमध्ये मी कोणता मुद्दा कवर केलेला आहे, जर एम्प्लॉई ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972 हेडखाली कवर होत नसेल तर मिळालेली ग्रॅच्युइटी जेवढी असेल त्याच्यामधून तो किती एक्झम्पशन क्लेम करू शकतो, म्हणजे ज्याच्यावर त्याला कर भरावा लागणार नाही. थँक्यू.